एकादशीनिमित्त हरिश्चंद्र राजा याची संपूर्ण माहिती. श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला अजय एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो. ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी अयोध्येत सूर्यवंशातील वसिष्ठाचा शिष्य हरिश्चंद्र नावाचा राजा राज्य करीत होता. तो चक्रवर्ती असून धार्मिक व अत्यंत सत्यनिष्ठ होता. त्याला तारामती नावाची एक महान पतिव्रता बायको व रोहिदास नावाचा एक चिमुकला सद्गुणी गोजीरवाणा मुलगा होता. एकदा नारदाने इंद्रसभेत त्याच्या सत्यनिष्ठ बद्दल स्तुतिस्तोत्रे गायली. नारदमुनीच्या मुखातून आपल्या शिष्याची सत्कीर्ती ऐकून वसिष्ठाचे प्रतिस्पर्धी जे विश्वामित्र त्यांना अत्यंत वाईट वाटले. ते म्हणाले की या इंद्रसभेत हरिश्चंद्राची स्तुतिस्तोत्र गाण्याइतका काही तो सत्यनिष्ठ नाही. हे मी तुम्हाला थोडक्यात दिवसात दाखवतो आणि असे जर मी न दाखवीन तर आजपर्यंत मी केलेले सारे तप त्याला अर्पण करेन. विश्वामित्राचे हे भाषण ऐकून वसिष्ठ म्हणाले की खरोखरच तो सत्यनिष्ठ आहे. नारदाने त्या सत्यनिष्ठेबद्दल जी स्तुतिस्तोत्रे गायली ते यथायोग्य आहे. माझी खात्री आहे की राजा हरिश्चंद्र सत्यनिष्ठेपासून रती मात्र ढळणार नाही आणि जर ढळला तर मी पंचमहापातकी ठरेल. सभा बरखास्त झाली. वसिष्ठ अनुष्ठानाला बसले. विश्वामित्र पृथ्वीवर आला आणि त्याने मायेच्या योगाने अयोध्येजवळ असंख्य वाघ सोडले. ते लोकांना अत्यंत त्रास देऊ लागले. तेव्हा राजा हरिश्चंद्र त्याचा संहार करू लागला. संहार करीत वनातून हिंडत असताना विश्वामित्राने मायेने उत्पन्न केलेले एक सुंदर उपवन त्याने पाहिले. विश्रांती घेण्यासाठी आत गेला तेव्हा तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले. तेथे त्याने क्षणभर शयन केले. त्याला विश्वामित्राला सर्व राज्यदान केल्याचे स्वप्न पडले. ते विश्वामित्राने मायेने पाडले होते. थोड्याच वेळात राजा जागा होऊन उठून बसला. तो विश्वामित्र एका दरिद्री ब्राह्मणाचे सोंग घेऊन त्याच्यापुढे आला आणि ओठभर सुवर्ण दक्षिणा मागू लागला. राजाने त्याला आपल्याबरोबर घरी नेले व ओठभर सुवर्ण त्याच्या पुढे ठेवले. ब्राह्मण संतापून म्हणाला की माझे द्रव्य मला देतोस काय? तू स्वप्नात ज्याला सर्व राज्य दान दिले तोच मी आहे. हीच का तुझी सत्यनिष्ठा? ब्राह्मणाचे हे भाषण ऐकून राजा म्हणाला की महाराज, माझ्या हातून पापचरण घडत होते पण आपण त्यातून मला वाचवले आणि माझा नरकात वाद चुकवला. राजाच्या बोलण्या इतके लक्ष न देता त्या ब्राह्मणाने आपले ओठभर सुवर्ण देण्याची तदागा लावला आणि शेवटी सांगितले की तू व तुझी बायको आणि मुलगा असे तुम्ही तिघेजण माझ्या राज्यातून निघून गेले पाहिजे. माझ्या राज्यातील कोणत्याही वस्तूवर इतकेच नव्हे तर तुम्हा तिघांच्या अंगावरील वस्त्रालंकार सुद्धा तुमचा हक्क नाही. ब्राह्मणाचे ते भाषण ऐकून त्या तिघांनी लज्जा रक्षणापुरती वस्त्रे अंगावर ठेवून राजा म्हणाला की हे ब्राह्मणा, 7 दिवसाच्या आत तुझी ओठभर सुवर्णाची दक्षिणा आमच्या राज्याबाहेर वाराणसी क्षेत्री आम्ही आपल्याला विकून तुला देऊ. ते तिघेजण वाराणसी क्षेत्राला जाण्याला निघाले. वनातून पायीच मार्ग आक्रमण करू लागले. विश्वामित्राने मायेच्या योगाने त्याच्या आसपास समुद्र काढण्यासारखे शेषाचा माथा फोडण्यासारखे प्रखर ऊन पाडले. वारा बंद केला. पाणी नाहीसे केले. तिघांना अत्यंत तृषा लागली. मुखे म्लान झाली. पाऊल उचलनासे झाले. त्यात रोहिदास बाळाला कंठ पाणी न पिल्यामुळे सुकला. तोंडातून शब्द निघेना. जीव कासावीस होऊ लागला. अखेर जमिनीवर उन्हातच निश्चेष्ट होऊन पडला. तारामती त्याची आई गळा पडून रडू लागली. हरिश्चंद्राच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच्या या दुःखी स्थितीत विश्वामित्राने मायेच्या विषाने त्या वनाला आग लावली. अग्नीच्या ज्वाळा भडकू लागल्या. धुराचे लूट पसरू लागले. अखेर त्याच्या सभोवतालचा सर्व प्रदेश धुराने लोटले भरून गेला. कोणाला दिसेनासा. हरिश्चंद्र व तारामती याची ताटाटूट झाली. तारामती हरिश्चंद्राचा हंबरडा फोडीत हाक मारून शोध करू लागली आणि
रोहिदासापासून 2 पावले पुढे सरकली. तोही तिला दिसेनासा. पुढे काही वेळाने तो अग्नी विझला. सुदैवाने त्या संकटातून ती वाचली. जेव्हा त्या तिघांची एके ठिकाणी भेट झाली तेव्हा त्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठा मारल्या. अशाच प्रकारची आणखी काही संकटे विश्वामित्राने मायेच्या योगाने ती वाराणसी क्षेत्राला जाईपर्यंत त्याच्यावर उत्पन्न करून त्याला सत्यापासून ढळविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ती रती मात्रसुद्धा ढळली नाही. वाराणसी क्षेत्राला आल्यानंतर ती आनंदित होऊन विश्वेश्वराची पूजा करू लागली. तेव्हा तिथे एक ब्राह्मण आला आणि आपली ओटभर सुवर्णमुद्रा दक्षिणा मागू लागला. पूजा झाल्याबरोबर हरिश्चंद्र आपल्याला विकत घेण्याविषयी लोकांना विचारू लागला. तेव्हा विश्वामित्र नावाच्या एका ब्राह्मणाने तारामतीस एक भार सुवर्ण देऊन विकत घेतले आणि तिला घेऊन चालला. तेव्हा रोहिदास तिच्याकडे दीन वदनाने पाहू लागला. ते पाहून तिच्या अंतःकरणात कालावाला सुरू झाली. असे की डोळ्यात अश्रू आणून ती त्या ब्राह्मणाला विनवू लागली की महाराज, मी तुमची धर्मकन्या आहे, तरी कृपा करून माझी व माझ्या वासाची टाटाटूट करू नका. तारामती ती दीनवाणी ऐकून त्या ब्राह्मणाने पुन्हा अर्धभार सुवर्ण देऊन रोहिदासास विकत घेतले आणि त्या मायलेकांना घरी घेऊन गेला. पुढे हरिश्चंद्राला एका वीरबाहू नावाच्या चांडाळाने 2 भार सुवर्ण देऊन विकत घेतले. अशा रीतीने स्वतःला व आपल्या बायकोला काही मुलांना विकून आलेले ओटभर सुवर्ण हरिश्चंद्राने त्या ब्राह्मणास दक्षिणा म्हणून दिले आणि पाया पडून सांगितले की महाराज, आता आनंदाने अयोध्येला जाऊन राज्य करा. ब्राह्मणाने दक्षिणा घेतली आणि तेव्हा तेथून निघून गेला. इकडे त्या वीरबाहू चांडाळाचे हरिश्चंद्र पाणी आणण्यास काम करू लागला, पण विश्वामित्राच्या कपटामुळे चांडाळाला त्याचे काम पसंत पडेना. म्हणून त्याने त्याची स्मशानात राखण्याच्या कामावर नेमणूक केली आणि सांगितले की द्रव्य घेतल्याशिवाय कोणत्याही प्रेताला जाळू नकोस. अशा रीतीने राजा आपला काळ दुःखद स्थितीत कंठित असताना एके दिवशी गंगेच्या काठावर त्याची आणि गौतम ऋषीची गाठ पडली. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार करून आपली सर्व दुःखस्थिती सांगितली. तेव्हा गौतम ऋषींना त्याची दया येऊन ते म्हणाले की राजा, जर तू अजय एकादशीचे व्रत करशील तर तुझी ही दुःखद स्थिती नाहीशी होऊन तू आपल्या पूर्वपदाला जाशील. पुढे राजाने अजय एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रत सांगितल्याप्रमाणे विधियुक्त केले. धर्मराजा म्हणाला की हे श्रीकृष्ण, तारामती आणि रोहिदास त्याची त्या ब्राह्मणाचे घरून कोणत्या पुण्याईच्या जोरावर सुटका झाली हे कृपा करून सांगा. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, तारामती विश्वामित्र ब्राह्मणाच्या घरी दळणकांडण वगैरे नाना प्रकारची कामे करीत असे. एके दिवशी विश्वामित्राने आपल्या शिष्याला वनातून दर्भ, समिधा, कमळे आणण्यास सांगितले. त्या मुलाबरोबर रोहिदासही गेला. पुढे वनात पोचला. तेथे कुणी तुळशी, कुणी दर्भ, कुणी समिधा तोडू लागले. रोहिदास जवळ असलेल्या सरोवरातील कमळे तोडू लागला. एका कमळात विश्वामित्राने मायेच्या योगाने एक सर्प बसवला. ते कमळ रोहिदास तोडू लागला. तो जात असलेल्या सर्पाने त्याला डंख मारला. रोहिदास घाबरला आणि आक्रोश करून रडू लागला. तो आक्रोश, ते रडणे ऐकून ती सर्व मुले त्याच्याभोवती जमतात व जमतात तोच मूर्छा येऊन तळाचे कंठाशी पडला. थोड्याच वेळात चेंडू फेकून त्याचा प्राण गेला. प्राण जाताना त्याने तारामतीला आई म्हणून हाक मारली. मुलगा रडत रडत विश्वामित्राच्या घरी आली. मुले आणि तारामतीला रोहिदास सर्प चावून मेल्याचे सांगितले. आपला मुलगा सर्प चावून मरण पावल्याची बातमी ऐकताच ती धडकन जमिनीवर पडली आणि देवा, कोण हा मजवर प्रसंग आणलास? या आंधळीच्या हातातील काटे हिरावून नेलीस, माझ्या मुखातला घास काढून घेतलास, माझ्याविषयी तो इतका निष्ठुर का झालास? आजपर्यंत मी कोणाचा घातही केला नाही. असे असताना माझ्यावर का कोपलास? बाळा राजसा,
देव कोपला म्हणून तूही मला टाकून गेलास ना. अशा नाना प्रकारचा विलाप करून रडू लागला. अखेर तिला मूर्छा आली. थोड्याच वेळात सावध झाला आणि ज्या ठिकाणी तळाशी काठाशी रोहिदास तिचा मुलगा पडला होता त्या ठिकाणी गेली. तेथे तो दिसताच तिने त्याला माडीवरून घेतले, त्याच्या अंगावर पदर टाकला आणि त्याच्याकडे पाहून रडू लागली. क्षणाक्षणाला त्याचे मुख करवळून मुका घेत असे आणि लाडक्या, एकदा तरी माझ्याकडे डोळे उघडून पहा, एकदा तरी शब्द बोल असे म्हणून हंबरडा फोडीत असे. बरीच रात्र झाल्यावर तेथे विश्वामित्र ब्राह्मणाचे सोंग घेऊन आला आणि तिला म्हणाला की आता शोक आवरून या मुलाला आताच्या आता जाळून टाक. सूर्योदय झाला म्हणजे चांडाळ लोक द्रव्य घेतल्याखेरीज ज्या मुलाला जळू देणार नाही. असे तिच्याशी बोलून त्याने तिच्या जळविलं ते प्रेत घेतले व तिच्यासह तो स्मशानाजवळ गंगातीरी गेला. तिथे त्याने सरपण जमा करून चिता रचली. तीवर त्या प्रेताला टाकून अग्नी लावला आणि तो निघून गेला. चिता पेटली तेव्हा तिला रडू कोसळले. मोठमोठ्याने आक्रोश करून लागली. तो आक्रोश ऐकून वीरभाऊ चांडाळाने स्मशानात राखण्यास ठेवलेला हरिश्चंद्र तेथे धावत आला आणि द्रव्य दिल्याशिवाय इथे प्रेत जाळता येत नाही असे म्हणत ती नुसतीच पेटलेली चिता पाण्याने विझवली. त्या हरिश्चंद्राला ही आपली बायको तारामती आहे व तारामतीचा हा आपला नवरा हरिश्चंद्र आहे असे समजले. तेव्हा दोघांना मुलांच्या मृत्यूबद्दल अत्यंत दुःख झाले. त्या शोकभरात हरिश्चंद्र वीरबाहू चांडाळाकडे आपल्या मुलाचे प्रेत जाळण्याकरता परवानगी मागण्याला गेला. इतके पुन्हा विश्वामित्र रूप पालटून तिच्याजवळ आला आणि म्हणाला की येथे फार डाकिणी आहेत, कदाचित त्यातील तुला एखादी खाऊन टाकेल. करिता तुझा नवरा परत येईपर्यंत हे प्रेत घेऊन या जवळच्या देवळात बैस. डाकिणीच्या भीतीमुळे ती देवळात जाऊन बसली. तिथे तिला तिच्या आजपर्यंत घडलेल्या दुःखस्थितीची आठवण झाली आणि बेशुद्ध होऊन पडली. ही संधी साधून विश्वामित्राने ते प्रेत फाडले आणि त्याचे रक्त मांस तिच्या तोंडाला व तिच्या अंगाला लावून देवळात इतस्तत विखुरले. नंतर तो गावाबाहेर देवळात कोणी एक डाकीण मुले खात बसली आहे असे ओरडत वेशीतून गावात चालला. वेशीत वीरभाऊ चांडाळ बसला होता. त्याच्या कानी ही बातमी पडताच तो आणि त्याचे अनुयायी तिला मारण्याकरता धावत आले. त्यांनी तिचे केस धरून तिला बाहेर ओढून काढली. थोड्याच वेळात गावातील बरेच लोक जमले आणि हरिश्चंद्र तेथे आला. शेवटी तिला मारून टाकावे असा निश्चय केला. त्याप्रमाणे चांडाळाने हरिश्चंद्राला तिला मारण्याची आज्ञा केली. हरिश्चंद्राने शस्त्र घेऊन धाव घालण्याइतका हात वर केला. त्यावेळी ती मनात जगन्नायकाचा धावा करू लागली. देवाला तिची दया येऊन व हरिश्चंद्र राजाच्या अजय एकादशीच्या पुण्याईमुळे भगवान तिथे एकदम प्रगट झाले आणि हरिश्चंद्राचा हात वरच्यावर धरला. रोहिदासाला कृपादृष्टीने उठवले. रोहिदास उठताच आपल्या आई तारामतीला भेटला. तिला आनंद गगनात मावेना. देवाने त्या तिघांना हृदयाशी धरले. तेव्हा देव आकाशातून पुष्पवर्षाव करीत तेथे आले. त्यात वसिष्ठ होते. त्यांनी हरिश्चंद्राला हृदयाशी धरले. इतक्यात तेथे विश्वामित्र आले आणि त्यांनी आपल्या साऱ्या तपश्चर्येचे पुण्य हरिश्चंद्राला अर्पण केले. पुढे हरिश्चंद्राला, तारामतीला आणि रोहिदासाला मोठ्या थाटाने अयोध्येत नेले व हरिश्चंद्राला सिंहासनावर बसविले. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. अजय एकादशीच्या व्रताच्या पुण्याईने जोरावर आपली बायको तारामती व पुत्र रोहिदास त्याच्यासह अयोध्येत आनंदाने व सुखाने राज्य करू लागला. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, कोणी अजय एकादशीचे व्रत करते ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्रीकृष्ण.